नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा जो विषय आहे तो आहे की ज्याला शब्द कळतात तो खरा श्रीमंत। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा जगत असतो ना त्यावेळेस भरपूर गोष्टी आपल्याला माहीत असतात, ज्या गोष्टी आपण कुठेतरी वाचलेल्या असतात, कोणीतरी सांगितलेल्या असतात, कोणीतरी लिहिलेल्या असतात। आपल्याला वाटत असते की आपल्याला ह्या गोष्टी कळतात, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं। जर आपल्याला कळालं असतं ना तर आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसलं असतं। आता माझ्या आयुष्यामध्ये मी बऱ्याचशा लोकांना ज्यावेळेस बोलतो ना त्यावेळेस मला लक्षात येतं की त्याला ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये किती माहिती आहे, त्याचा अभ्यास किती आहे। आणि माणसाचा अभ्यास हा त्याच्या वागणुकीतून दिसत असतो, त्याच्या वर्तनातून दिसत असतो। मला किती माहिती आहे हे माझं आचरण सांगत असतं। आणि जोपर्यंत आपल्या आचरणामध्ये त्या गोष्टी नसतील ना तोपर्यंत ती गोष्ट मला माहीत आहे हे म्हणणं चुकीचं असतं आयुष्यामध्ये। बऱ्याचशा संतांची वचनं असतात, बऱ्याचशा संतांचे सिद्धांत असतात, बऱ्याचशा संतांचे अभंग असतात। आपल्याला वाटतं की ते आपल्याला कळालंय, पण ॲक्च्युअलमध्ये ते आपल्याला कळालेलं नसतं। आपण आपल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये ती जी गोष्ट असते ना ती वेगळ्या स्टँड पॉईंटने लिहिलेली असते। पण जसं जसं आपल्या आयुष्याचा अनुभव वाढत जातो, जसं जसं आपलं आयुष्य उत्क्रांत होत जातं ना तसं तसं मग हळूहळू आपल्याला त्या गोष्टी हळूहळू कळायला लागत असतात। तुकोबाराय सुद्धा स्वतः कबूल करतात की मला सुद्धा ज्ञानोबारायांच्या गोष्टी कळत नव्हत्या। तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणजे त्या शब्दांमधली जी खोली असते ना ते आपल्याला कळत नसते। वाक्य साधंच असतं, वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की ह्याच्यात काय आहे, पण ज्या दिवशी आपण त्या वाक्याच्या खोलीमध्ये उतरतो ना त्यावेळेस मग आपल्याला कळायला लागतं की त्या वाक्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये खोली किती आहे, त्या वाक्यामध्ये डेप्थ किती आहे, त्या वाक्यामध्ये पॉवर किती आहे। पण प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढे व्यस्त असतो ना ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याकडे टाईम नसतो। आणि पहिल्यापासूनच मला माहिती आहे हा जो भ्रम असतो ना तो भ्रम आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून नाही घेऊ देत। त्या शब्दांना आपल्याला उकलू देत नाही, त्या शब्दांमधला जो गाभा असतो, त्या शब्दांमधला जो मतितार्थ असतो ना तो आपल्याला कळू देत नाही। त्यामुळे हा जो रोग असतो ना मला माहिती आहे हा जेवढा आपल्याला कमी असेल ना तेवढंच आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची संभावना सगळ्यात जास्त असते। आणि आयुष्यामध्ये ती क्युरिओसिटी आपल्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं। जर आपल्यामध्ये ते प्रश्न असतील की ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये सुख कुठं आहे, ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद कुठं आहे, ॲक्च्युअलमध्ये भगवंत असतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा जोपर्यंत आपण बारकाईनं अभ्यास करत नाहीत ना, जोपर्यंत त्या गोष्टी आपल्या अनुभवामध्ये येत नाहीत ना तोपर्यंत हे सगळं जेवढं लिखाण लिहिलेलं आहे ना ते आपल्याला कळतच नाही, कधीच कळत नाही। पण या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं असतं। जो व्यक्ती श्रीमंताच्या घरी जन्माला आलाय त्याला गरिबी काय कळणार। त्यानं गरिबीची कितीतरी पुस्तकं वाचली, कितीतरी जाऊन बघितली ना तरी पण त्याला गरिबी कळत नसते, कारण ती गरिबी त्यानं जगलेली नसते। आपल्या पण आयुष्यामध्ये भरपूर संत असतात जे आपल्याला काही ना काही सांगत असतात, पण त्या शब्दांना आपण कधी उकलून बघत नाही, त्या शब्दांच्या खोलीमध्ये आपण कधी जातच नाही की त्यांना एक्झॅक्टली सांगायचं काय। त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आनंद नाही मिळत। आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी करतो पण अंततः आपल्याला भ्रमनिरासाच्या पलीकडे काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही। आपल्याला वाटत असते की हे केल्यानंतर मला आयुष्यामध्ये हे मिळणार आहे, ते मिळणार आहे वगैरे वगैरे, पण ज्या दिवशी आपण त्या गोष्टी करतो ना मग आपल्या लक्षात येतं की यार ॲक्च्युअलमध्ये इथं काहीच नाही आहे। आजपर्यंत या जगामध्ये जेवढे पण मोठमोठे संत होऊन गेले, जेवढे पण मोठमोठे फिलॉसॉफर्स होऊन गेले, जेवढे पण महान विचारवंत होऊन गेले ना त्यांचे कोटेशन्स बघा तुम्ही। ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करायला जातो ना आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळतंय, पण त्या वाक्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दडलेलं असतं। त्या एका वाक्यामध्ये संपूर्ण जग सामावून घेण्याची क्षमता असते, पण आपल्या जी बघण्याची दृष्टी असते ना ते लिमिटेड असते। आपण आपल्या फक्त स्वार्थासाठी त्या गोष्टी बघत असतो, त्यामुळे त्या वाक्यामध्ये जो परमानंद आहे ना तो आपल्याला कधी चाखायला नाही मिळत, कधीच नाही मिळत। पण ज्या दिवशी आपल्याला ते शब्द कळायला लागतात, त्या शब्दांमधली जी खोली असते ती आपल्या लक्षात यायला लागते ना त्या दिवशी मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये उद्धाराला सुरुवात होत असते। मग हळूहळू आपल्याला आयुष्य समजायला लागत असतं, आणि जसं जसं आपली समज वाढायला लागते ना तसं तसं मग आपल्या आयुष्यातला आनंद वाढायला लागत असतो। पण त्यासाठी ते सगळे शब्द समजणं हे खूप महत्त्वाचं असतं, खूप महत्त्वाचं असतं। आपल्याला आयुष्यभर भ्रम असतो की मला माहिती आहे, मला कळतंय, मला येतंय, पण ती समज डेव्हलप करण्यासाठी आपण कधी प्रयत्न नाहीत करत, कधीच नाहीत करत। एखादा साधा सामान्य माणूस आपल्याला पूर्ण वेड्यात काढून जातो, आपल्याला पूर्ण भावनिक करून जातो, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नसतात कारण आपण अज्ञानामध्ये राहत असतो। आणि अज्ञान या जगामध्ये इतकं मोठं आहे ना त्यामुळे आपल्याला अज्ञानच ज्ञान वाटायला लागतं, आणि तिथंच आपली सगळ्यात मोठी गफलत होते, खूप मोठी गफलत होते। पण ते शब्द कळण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये एक योग्य प्रवाह असणं, योग्य गुरु मिळणं, योग्य वातावरण मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं। जोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला ते शब्द कळत नाहीत, आणि जोपर्यंत आपल्याला ते शब्द कळत नाहीत ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपण श्रीमंत नाहीत होत। आपल्याकडे सगळं असतं पण आयुष्याचा आनंद नसतो, आयुष्याची समज नसते। पण जेव्हा आपली समज वाढते ना
त्यावेळेस मग आपल्याला आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये आनंद मिळायला लागतो. आणि तो जो आनंद असतो ना, तो शब्दामध्ये प्रकट करणं कधीच शक्य नसतं. मग जगातल्या कुठल्याही गोष्टीचं आपल्याला आमिष दाखवलं, कोणी जरी कितीही ओढण्याचा प्रयत्न केला ना, आपण हालतसुद्धा नाहीत, कधीच हालत नाहीत. आणि ते ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामधलं खरं ज्ञान असतं. कारण आपलं ज्ञान, आपले तर्क मजबूत झालेले असतात, आपल्यावर भगवंताने कृपा केलेली असते. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी टाईम देणं, ह्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही आहे. त्यामुळे आयुष्य जगण्याचा हा जो मार्ग आहे त्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही, ऐकायलाही तयार नाही आहे. पण जर ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये बुद्धिमान व्हायचं असेल, ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये आनंद पाहिजे असेल ना, तर आपल्याला शब्द कळणं खूप महत्त्वाचं असतं. जोपर्यंत आपल्याकडे ती शब्द श्रीमंती येत नाही ना, तोपर्यंत आपलं अंतःकरण श्रीमंत होत नाही, आपण मोठे होत नाहीत. आणि जोपर्यंत आपण मोठे होत नाहीत ना, तोपर्यंत आयुष्याचा आनंद आपल्याला मिळत नाही, कधीच मिळत नाही. पण त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.